मला आता मी रील्स मध्ये असंच कॉन्टेंट क्रिएटर आहे मी, छोटी मोठी. आता मी तसं स्टार्ट केलं माझ्याच म्हणजे घरच्यांना बोल की अरे तू छान करते, तू करणं. आणि आमच्याच समाजात, गुजर समाजात म्हणजे इंस्टाग्रामवर एवढे रील्स बघितले, गुजराती, हिंदी, मराठी, गुजर भाषेत आतापर्यंत कोणी रील्स नाही काढले. आमचे जे आहे 5-6 लोक आहेत त्यांनी, आणि मुलींमध्ये आम्ही दोघं आहे. तर त्याला मला एवढं प्राऊड वाटलं की नाही, जे ह्या लँग्वेज मध्ये येत आहे तर आपण आपली लँग्वेज मध्ये करूया. ठीक आहे ना, नाही समजणार लोकांना, हा बघतील, मग नंतर समजेल की अरे ही पण लँग्वेज आहे, गुजर आहे, ही भाषा आहे करून. मग मी केलं. मलाही बोलणारे किंवा सपोर्ट करणारे तुम्हाला वाटतं 50% बोल, आणि माझेच नातेवाईक असतील अरे हिला तर बाळ आहे, हिला कामधंदा नाही, काही काय रील बनवते. पण रील बनवणं इज डझंट बॅड. बरोबर, ते एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आता मला कोणाला वाटतं अरे मी तर हिरोईन बनू किंवा मी ऍक्टिंग करू, डान्स करू, तेवढा मोठा प्लॅटफॉर्म लगेच भेटणार नाही. जे बनवताय, ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी इंस्टाग्राम किंवा काही झालं किंवा एक रील तुम्ही, ते एक प्लॅटफॉर्म झालेलं आहे. त्यांना एक खुशी वाटते की अरे मी टाकलंय, भले 50 किंवा 100 फॉलोअर्स असतील तरी ते, आणि त्यांना काहीच भेटत नाहीये. बरोबर, काही पैसे भेटत नाहीये, काही नाही, काहीच फायदाही नाही, पण तरी ते. मग लोक का जज करताय? ते ना पैशांसाठी करताय ना काही करताय, त्यांना फक्त आवड आहे, ते एक प्लॅटफॉर्म समजून तिथे प्रेझेंट करताय. कोणी चांगली गोष्ट सांगताय, कोणी काय, आणि किंवा कोणी डान्सचं करताय तर त्यालाही जज केलं जातं, अरे ही डान्स करते, अरे ती कला आहे. डान्स करणं किंवा काही ऍक्टिंग करणं किंवा रील्स बनवणं ही कला आहे, कोणी नाही करू शकत. लोकांना काय वाटतं अरे फोन पकडलाय, रील केली, हे झालं, किती सोपं आहे. तसं नसतं. बरोबर, सर्व काम आपले आपले ज्याचं असतं त्यालाच समजतं. तर जज नको करायला कोणी. बरोबर, आणि त्यातल्या महिलांना जज नको करायला, आणि लेडीजला जज करते, आणि घरातलेच जास्त, त्यांना असं वाटतं ही कसं काय पुढे चालली आहे, त्यांना प्राऊड फील नाही होत. आणि काही ठिकाणी असेही हजबंड आहे म्हणजे वाटतंय की वाईफची ही म्हणजे ही ह्या गोष्टीत चांगली आहे किंवा हिला हे आवड आहे, पण ते तिथं थांबवून घेतात. तू असंच का करते, तू तसंच का करते. माझी म्हणजे मला खरंच विनंती आहे की हजबंडने हे नको करायला. तिचे जे ड्रीम्स आहे ना, तिला ते कम्प्लीट करू द्या, तुम्ही तिला थांबवू नका.